हाय हॅलो नमस्कार, मी प्रणाली. स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती. आज मी तुमच्यासोबत नवीन रेसिपी शेअर करणार आहे, तुरीच्या डाळीची भाजी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी एक गंज घेतला, त्यामध्ये मी 2 चम्मच तेल घातलं. तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की मी यात मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडल्या गेली की मी यात मिरची आणि कांदा सुद्धा घालून घेणार आहे. कांदा गुलाबी होतपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी होत आहे. कांदा गुलाबी झाला की मी यात काही मसाले घालणार आहे, जसं की हळद, तिखट, मीठ, काळा मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात मसाले सुद्धा घालू शकता, जसं की धना पावडर, जिरा पावडर. पण मी ते काही घालणार नाही आहे. याला आपण छान परतवून घेऊ. हे मसाले छान तेलात झाले की मी यात टमाटर घातलं आहे. टमाटरला सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता 5 मिनिटानंतर टमाटर छान असे सॉफ्ट झालेले आहे. आता मी यात तुरीची डाळ घालणार आहे, जे की मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती. याला मी छान तेलामध्ये परतवून घेतलेला आहे आणि यात मी पाऊण ग्लास पाणी घालणार आहे. भाजी छान अशी उकळायला लागली आहे. भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर मी गॅसची फ्लेम करणार आहे कमी आणि याला 10 मिनिटासाठी असंच झाकून ठेवणार आहे. बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे. यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे, जवळपास अर्धा ग्लास, आणि याला परत 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. बघू शकता भाजी मस्त अशी तयार होत आहे. याला परत मी 5 मिनिटासाठी असंच झाकून ठेवणार आहे. भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे. बघू शकता. ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आता यात मी सांबार घालून सर्व करणार आहे.